बरं का. मी इथं प्रयोग करून दाखवायचं जाळायचं हे सांगणार नाही. प्रत्येकानं हा प्रयोग करायचा. हे काय आहे रे? बांबू. बांबू लावायचा आहे का खायचा आहे? हां, दाबू घ्यायला मी असं दाबू दाबून गोळा झाला की नाही? हां, शिळी भाकर तर असं दाबली कुटका पडते का नाही? भाकर बी आपली दाबली कुटका पडते का नाही? हां, आता हे प्लास्टिक आहे. कोणतं प्लास्टिक आहे त्याचे नावं घेऊ नका. त्याला दाबलं गोळा केलं का? आता याचे तुकडे करणार मी आज वर्गात. याचा तुकडा करणार. आपल्या शाळेमध्ये जेवढे मुलं आहेत, जे लाडकी लेकरं आहेत, ज्यांना हे खाऊ वाटते त्यांच्याकडं मी हे दोन्ही तुकडे देणार. जर कमी पडला तर दुकानातून आणायचा 5 रुपयाचा. 5 रुपयाला लागते. दुकानात ज्या मिळते त्या दुकानात मी त्याला सांगतो की सगळ्याला ही एक एक बांबू खायला द्या. बांबू खायला दिलेल्या त्या बांबूचे 2 तुकडे करायचे. तुम्ही काय करायचे? 2 तुकडे करायचे आणि एक हे जाळायचं आणि एक हे जाळायचं. समोर जाळायचं. जाळताना हे कसं जळतंय, हे कसं जळतंय, हे प्लास्टिक कसं जळतंय दमानं, तसंच हे सुद्धा जळतंय. ह्याच्यावर लावलेलं मीठ, ह्याच्यावर लावलेलं मिरचू खाताना आपल्याला चवदार लागते. आपल्या जिभेला पाणी सुटते. आपल्याला वाटते खमंग पदार्थ वाटते की नाही? परंतु आज आपल्या शरीरामध्ये यानं काय काम करायला, ह्याचं जे काम आहे तेच यानं करायला. समजलं का नाही? लक्षात तुमच्या? प्लास्टिक आपल्या शरीरात जाऊन जसा घात करतंय तसं यानं सुद्धा करतोय. कसं करतोय आणि किती दमानं करतोय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे असलं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात कळ मारते का? पहिला प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तोंडाचा वास येतो का थोड्यानंतर? त्याच्यानंतर कळ मारून आपल्याला शौचालयाला जावं वाटते का? हे न खाता आलेले संडासचा वास आणि हे खाल्ल्यानंतरचा संडासचा वास दोन्हीतला फरक असतो. घाणेरडा वास येतो का? तर शरीर आपलं मान्य करतं का? ह्याला शरीर मान्य करत नाही. तुम्हाला तर सोपं उदाहरण म्हणलं तर भूक लागायच्या अगोदर हे खावा किंवा जेवण झाल्यास हे खावा. आज खावा, तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. उद्या तुम्ही हे खाऊ नका. घरी गेले तुम्हाला भूक लागते. हे न खाल्ल्यावर आपल्या शरीरातून बाहेर लवकर पडत नाही. समजलं का तुम्हाला? तुम्ही सगळ्यांनी मिळून स्टीलच्या बाटल्या आणायच्या. प्लास्टिकच्या बाटलीमध्ये 3-4 दिवस एकदा वापर केल्यानंतर प्लास्टिकची बाटली वापरायची नाही. प्लास्टिकची बाटली जर तुम्ही ठेवली, एक काम करा, एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मी शाळेमध्ये पाणी ठेवतो. 2 दिवस ठेवतो आणि वरवरचं पाणी टाकून देतो आणि मग बुडाचं पाणी टाकताना बाटली थोडी हलवतो. त्या बाटलीतलं पाणी गढूळ होतं का नाही? गढूळ व्हायला काय असते तर त्या बाटलीतले मायक्रो म्हणजे सगळ्यात लहान कण हे पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाण्यासोबत आपण पितो. दिवसातून किती आठवड्यातून किती मायक्रोग्रॅम आपल्या पोटामध्ये प्लास्टिक चाललंय हे आपल्याला कळना झालंय. प्रत्येक दुकानदाराला पैसा मिळतोय. काय विकतेत, कसं विकतेत, कुठल्या दुकानदारावर मी टीका करणार नाही बरं का. तुम्ही मात्र घरी आईने केलेले ताजे पदार्थ. समजलं का तुम्हाला? चिवडा चांगल्या चुरमुऱ्याचा भट्टीतल्या त्यालाच मीठ मिरची टाकून खावा बरं का. खमंग लागते म्हणून हे खाऊ नका. खमंग लागते म्हणून मैद्याचे पदार्थ खाऊ नका. सगळ्यात घातक मैदा, त्याच्यानंतर पाम तेल. लक्षात तुमच्या? हे खायचं का? तर तुम्ही मोठेपणी काही वजन घेऊ शकतो. ताकद तुमच्या अंगात येते. व्यायाम तुम्हाला करावं वाटते. नाही तर मग नेहमी आजारी पडल्यासारखं, अंग गरम, भूक लागली नाही, थोडं खेळलं की थकवा येणार, जेवण जाणार नाही, आजारी माणसासारखं आपलं अंग गरम लागते. आता आपल्यामध्ये कोण आहे बघा, 2 दिवस शाळेत आला का 3ऱ्या दिवशी त्याचा चेहरा पडते, त्याचा चेहरा आजारी असल्यासारखं वाटते. असा कोणता मुलगा आहे, कोणती मुलगी आहे तपासायचं. जर कोण असेल, आता माझ्या नजरेत आहे 2-3, त्याचं नाव घेतलं की त्याचं राग येते. म्हणून काय कृपा करून काय करायचं, हे बांबू असतील, नळ्या असतील, अजून कुरमुड्या असतील, हां
जे काय असेल ह्याच्याऐवजी तुमच्या घरी कुरड्या पापड्या केल्यात की नाही? केल्यात की नाही? प्युअर गव्हाच्या. आणि ती कुरडी तळायची आणि त्याच्यावर मीठ मिरची टाकायचं. तुम्हाला मीठ मिरची टाकता येत नाही का? मिठाचं आणि मिरच्याचं एका जागी करून त्यातून पाणी टाकायचं आणि असं त्या बाटलीने फवारायचं आणि मग ती कुरडी खायची. कशी लागते बघा, ह्याच्यापेक्षा भारी लागते का नाही? आणि ती पोटात गेल्यास काही घात करते का? ही घात करते का नाही? हां, आता मी तुम्हाला हे जाळणार नाही. तुमच्या देखत जाळून सगळं दाखवायची गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी प्रयोग करायचा हा, समजलं का नाही? आणि या प्रयोगाचे व्हिडिओ तुमच्या घरी करताना अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ जळताना आणि जळल्यानंतर त्याची राख दोन्हीला हात लावून बघायचं, त्याचे व्हिडिओ मध्ये टाकायचं. टाकताव का? कोण कोण टाकलं हात वर करा. शाबास. ओके, थँक्यू.